महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी असलेल्या गंगावणे आई यांच्या मुलीचा आज 25वी ॲनिव्हर्सरी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या ठिकाणी हे पूर्ण स्टेज सजावट आपण बघत आहोत। ही 25वी ॲनिव्हर्सरी आहे। अशा पद्धतीने संपूर्ण हा स्टेज या ठिकाणी सजावट केलेला आहे। पंतीजींना चिवर सुद्धा या ठिकाणी दान देण्यासाठी आणलेला आहे। अष्टपरिष्कार आणलेले आहेत। स्टेजवरती स्वागत करण्यात येणार आहे। संपूर्ण आणि बौद्धमातील जे महत्वपूर्ण क्षीरदान आहे त्या क्षीराचा सन्मान आदर भिक्खू संघाचा सन्मान आदर करत या ठिकाणी भिक्खू संघाचं स्वागत करत भिक्खूंना स्टेजवरती आणलं जाईल। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि थोडे फुलं वापरा कमी। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। समोर बघा सगळे भैया, तुम्ही काय हातामध्ये समोर बघा सगळे कधी हातामध्ये झालं कधी समोर बघा। गाणी लावणारे छान चांगले होते। गाणी लावणारे या बघा हृदय पाहुणे मंडळी आजच्या या बौद्धोपासिका सविता वाघ या दोघांचा आज लग्नविधीचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहाने अगदी थाटामाटामध्ये या ठिकाणी हा सोहळा संपन्न करत असताना बौद्ध धर्माच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पुष्प धूप दीपणी पूजन होईल। बौद्ध उपासिका चंद्रकलाबाई गंगावणे आणि बौद्ध उपासक आयुष्मान जगन्नाथराव गंगावणे या दोघांना सूचना आहे की आपण समोर स्टेजवरती येऊन पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन करावं। जगन्नाथराव गंगावणे आणि चंद्रकला गंगावणे या आईबाबांना सूचना आहे आपण स्टेजवरती यावं। ठीक आहे। हां चला ओके। दोन हात जोडायचं। हां सर बघा हात जोडून
ओके ठीक आहे. त्याचप्रमाणे आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला ज्यांचा आज 25वी अॅनिव्हर्सरी या ठिकाणी संपन्न होत आहे असे आयुष्मान प्रभात हे दोघजण या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं छोटे हां क्रॉसांच्या हातला हात लाव हा हात टाकून घ्या नंतर हात लावायला हात जोडा दोघांनी हात जोडा ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी गंगावणे परिवार आणि वाघ परिवाराच्या वतीने या ठिकाणी पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन झालेलं आहे. विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया. इकडे लक्ष द्यायचं तुम्हाला, स्टेजकडे लक्ष द्यायला. कोण येऊ लागलं, कोण बसू लागलं, कोण उठू लागलं हे बघण्यासाठी नाही आलो आपण. समोर बघायचं आहे. येणारे येतील बसतील. आपण या ठिकाणी पूजेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहोत. सर्वांनी हात जोडायचं आणि हात जोडून शांत चित्ताने एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं. अरहं सम्मा संबुद्ध भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. दर्शन करा. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपरिपन्नो भगवतो सावक संघो नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अनिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादखाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि मध्ये खा. संघं नमामि. यानंतर या ठिकाणी
ज्यांचा आज 25वी अॅनिव्हर्सरी या ठिकाणी संपन्न होत आहे असे प्रभाकर वाघ आणि सविता वाघ. जसे आज यांच्या जीवनामध्ये 25 वर्ष अतिशय सुखा समाधानाने आनंदाने गेले, त्याच पद्धतीने पुढील भावी जीवन त्यांच्या जीवनामध्ये सुखा समाधानाने आनंदाने जाण्यासाठी एक शुभकामना, मंगलकामना, मंगल मैत्री म्हणून बुद्ध वचन, त्रिरत्न, बुद्ध पूजा पाठ, वंदना, आशीर्वाद गाथा या ठिकाणी संपन्न होईल. सर्वांनी शांत चित्ताने आपण बुद्ध पूजा पाठ, वंदना सर्वांनी ग्रहण करायचे आहे. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्ततिं पूजयामि मुनीन्द्रं श्रीपादस्वरूर्वे. पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुण्येन मेतेन लभामि मोक्षं. पुष्पं विलायते यथाइदं मे कायोतकायाति विनाशभावं. कनसारप्रदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिनां सुगन्धिना गन्धेनं पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवान् धातु धातु लब्धे. लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके च तूपे. सभ्ये मुदसविप्रे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे. सभेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि. वन्दामि चैत्यं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. सारे कदातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. यस्वमूल्ये निसिन्नो वं सब्बारे विजयं नक्काम्. पत्तु समयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्. इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरिसरं सारथि सत्ता देव मनुसारं बुद्धो भगवाति. बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. स्वक्रतु भगवता धम्मो सन्देशितो अकालिको. यहि पासिको ओपनायिको पत्यतं वेदितवो विनियोजिते. धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. सुपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो. उजुपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो. न्यायपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो. साविजुपरिपन्नो भगवतो सावकसङ्गो. यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुङ्गला एष भगवतो सावकसङ्गो. पाहुणञ्जो दक्षिणञ्जो अञ्जलिकरणीयो. अनुत्तरं पुण्यं चेतं लोकसाति. संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. इमाय धम्मानुधम्मपरिपाट्या बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्मपरिपाट्या धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्मपरिपाट्या संघं पूजेमि. अत्ता इमाय परिपाट्या जाति जरा मरणं महापरिमुञ्चसामि. इमिना पुण्यकमेनं मामे बालसमागमो. सन्तं समागमो भवन्तु यावनिब्बाणपाट्या. देवो वसन्तु कालेनं सहस्रसम्पत्तिहेतु च. हितो भवन्तु लोकचं राजा भवतु धार्मिको. दुःखपत्ता च नि दुःखा भयपत्ता च नि भया. शोकपत्ता च नि शोका भवन्तु सभ्येऽपि पाणिनो. एतावता सम्मेहि सम्पदं पुण्यसम्पदं. सभ्ये देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया. दानं ददन्तु सत्तायं शीलं रक्षन्तु सम्पदां. पावनाभिरता भवन्तु गच्छन्तु देवतागता. समेत्यो विभजन्तु सर्वरोगो विनाशतु. आते भवन्तु अन्तरायो सुखे दीर्घायुको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता. सर्वबुद्धानुभावेन सदा सोते भवन्तु ते.
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेनं सदा सोऽस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेनं सदा सोऽस्ति भवन्तु ते बोला साधु 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 वंदन करा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जगाला ज्यांनी सुख शांती मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला असे जगत वंदनीय विश्व शांतीदूत महामानव तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा की ज्यामध्ये कुठल्याच प्रकारची उच्च नीचता नाही भेदभाव नाही ज्यामध्ये सर्वांना समानता आहे ज्यामध्ये न्याय नीती समता स्वातंत्र्य बंधुभाव आहे असा श्रेष्ठ पवित्र बौद्ध धर्म त्याच त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंतांनी निर्माण केला असतो आदरणीय पूजनीय भिक्खू संघ खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला ताटमानीने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय प्रसंगी आयुष्मान प्रभाकर वाघ आणि त्यांच्या धर्मपत्नी बहुरूपासिका सविता वाघ या दोघांचा विवाह होऊन आज पूर्ण 25 वर्ष होत आहे। मनुष्य हा जेव्हा आपल्या मानवी योनीमध्ये पदार्पण करतोय तेव्हापासून माणसाच्या मानवी जीवनामध्ये 10 संस्कार संपन्न केले जातात। त्या 10 संस्कारापैकी एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे ज्याला आपण विवाह विधी म्हणतोय आणि त्याचाच एक उपभाग म्हणून आपण वाढदिवस लग्न विधीचा वाढदिवस म्हणून आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। तर प्रिय सज्जनांनो लग्नाचा वाढदिवस असेल किंवा वैयक्तिक कुणाचा वाढदिवस असेल तर या वाढदिवसाच्या निमित्तानं काही गोष्टी आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जोपर्यंत आपण काही गोष्टी समजून घेणार नाही ते जाणून घेणार नाही आत्मसात करून घेणार नाही तोपर्यंत असल्या प्रकारचे कार्यक्रम करण्याला कुठलाही अर्थ उरत नाही। मग वाढदिवस प्रत्येक घराघरामध्ये मुलाचा असेल मुलीचा असेल माणसाचा असेल लग्नाचा असेल वाढदिवस कुठं ना कुठंतरी आपापल्या परीनं काही लोक घरामध्ये करतात काही लोक असं मंडप स्थापन करतात काही लोक मोठमोठ्या मंगल कार्यालयामध्ये लॉन्स खरेदी करून लॉन्स बुकिंग करून अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे वाढदिवस साजरे करतात। या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या अर्थी आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी बनतो ज्या अर्थी आम्ही बाबासाहेबांना मानतो ज्या अर्थी आम्ही बुद्धाचा विचार मानतो त्या अर्थी आम्ही वाढदिवस म्हणतो लग्नाचा असेल घराचा असेल वैयक्तिक असेल वाढदिवस कशा पद्धतीने करायचा हे मात्र आम्ही नीट समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि आम्ही हे जर नीट समजून नाही घेतलं केवळ आम्ही शेजाऱ्या पाजाऱ्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं आमच्या नातेवाईकांनी कुठेतरी कार्यक्रम अशा प्रकारचा केला म्हणून आम्ही करायचं किंवा पिढ्यानपिढ्यापासून चालत आलं म्हणून आम्ही करायचं असा दृष्टिकोन ठेवून जर आपण अशा प्रकारचे कार्यक्रम करू लागलो तर निश्चितच यामध्ये आपल्याला निश्चित अंधश्रद्धा होईल। कारण त्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं शेजाऱ्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं आमच्या गल्लीत कोणीतरी केलं म्हणून आम्ही करायचं अशातला हा भाग नव्हे। हा कार्यक्रम करत असताना आमचा जो विचार आहे तो डोळस विचार असला पाहिजे। आम्ही हा कार्यक्रम करत असताना का करायचा कशासाठी करायचा हे नीट आम्ही समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। हे सज्जन बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळ बराच झालेला आहे रात्रीची वेळ आहे आणि हे चारी बाजूने मंडप लावल्यामुळे काय झालं की ते गरम हवा मोकळी येत नाही आणि म्हणून आपला अजिबात या ठिकाणी वेळ घेणार नाही। हे सज्जनो आज या दोघांचा विवाह विधी होऊन जवळजवळ आज परिवारांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांची 25वी अॅनिव्हर्सरी बाजूला 25चा आकडा लावलेला आहे आज त्यांची 25व्या अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं आपल्या धर्मगुरूला भक्तीजींना निमंत्रित करून त्यांना अगदी भोजनदान देऊन त्यांना शिवरदान या ठिकाणी शिवरान दिला आहे। भक्तीजींना लागणाऱ्या ज्या काही अत्यावश्यक वस्तू असतात त्या अष्टपरिष्कार भक्तीजींना दान देऊन हा अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम आणि तुम्हाला सर्वांना निमंत्रित करून तुम्हाला सुद्धा भोजनदानाची व्यवस्था करून हा अतिशय थाटामाटाने उत्साहामध्ये हा अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं म्हणा का वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणा काही लोक केक आणतात केकची आता फार मोठी फॅशन झालेली आहे
लहान मुलगा असेल त्या मुलाच्या वजनाच्या भारोभार केक आणतात बर्थडेच्या निमित्ताने आणि त्या केकवरती जेवढा तो वाढदिवस आहे तेवढ्या नंबरची मेणबत्ती लावतात. आता साहेबांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्या केकवरती 25 नंबरचीच मेणबत्ती लावतील आहे की नाही. पण त्या मेणबत्त्या केकच्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी मेणबत्त्या लावतात लोक. त्याच्यावरती 25 नंबरची मेणबत्ती लावतात. कुणाचा वाढदिवस 10वा असेल तर 10 नंबरची मेणबत्ती लावतात. पहिला वाढदिवस असेल तर 1 नंबरची मेणबत्ती लावतात. 5वा वाढदिवस असेल तर 5 नंबरची मेणबत्ती लावतात. आणि त्या केकच्या आजूबाजूला रंगीबेरंगी अशा वेगवेगळ्या मेणबत्त्या लावतात. आणि त्या मेणबत्त्या लावून आमच्यामध्ये आजूबाजूच्या मंडळी जे काही पाहुणे मंडळी आलेली मित्रमंडळी आलेली आहे घराची मंडळी आहे ते केकच्या आजूबाजूला उभे राहतात आणि त्या मेणबत्त्या विझवतात. आणि मेणबत्त्या विझवून खूप मारून मोठ्याने टाळ्या वाजवून म्हणतात हॅपी बर्थडे टू यू. जे काही असेल त्या मुलाचं नाव असेल ऐक नाही. आपण बौद्धर्मी माणसांनी मेणबत्त्या विझवायच्या नाही ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्यायची आहे. मेणबत्त्या विझवणं म्हणजे काय करणं आहे त्या ठिकाणी अंधार करणं आहे. त्या ठिकाणी बघा हे 2-3 फोकस लावले. का लावले इथे फोकस का लावले? फोकस लावण्याचं कारण काय आहे? या ठिकाणी अंधार पसरलेला होता. या ठिकाणी अंधार पसरलेला आहे तो अंधार नाहीसा व्हावा. इथं संपूर्ण वातावरण हे प्रकाशमय बनावं आणि म्हणून फोकस लावला. आता समजा आपण जर फोकस बंद केला काय होईल? या ठिकाणी अंधार होईल की नाही. म्हणून आपण वाढदिवसाच्या निमित्तानं मेणबत्त्याच्या आजूबाजूला लावलेल्या केकच्या आजूबाजूला लावलेल्या मेणबत्त्या असतील किंवा त्या मेणबत्त्या आपण विझवायच्या नाही. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. चौथी गोष्ट आहे तुम्हाला माहित आहे लॉकडाऊनच्या अगोदर पुण्यनगरीला एक पेपर कात्रण आलेला आहे. पेपरला बातमी आलेली आहे. त्याचं कात्रण आजही माझ्याकडे जपून ठेवलेलं आहे. असा मला मोठा केक ठेवला त्या केकवरती लोकांनी फूक मारली मेणबत्त्या विझवायला. आणि मेणबत्त्या विझवायला फूक मारल्यामुळे काय झालं की प्रत्येक लोकांच्या मुखातून हवेद्वारे त्याच्या मुखातून जे जंतू आहे ना जंतू त्या केकवरती असे जमा झाले त्याच्यामध्ये. आणि ते केक आहे ना प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी नेला. जसं कोरोनाचा जंतू दिसत नव्हता पण माणसाला मारत होता की नाही. असं रस्त्याने फिरता येत नव्हतं. तुम्हाला नाकाला ते नाकून बांधून फिरावं लागत होतं ऐक नाही. परंतु त्याचा जो विषाणू आहे त्याचा जंतू आहे तो माणसाला पटापट मारत होता ऐक नाही. तसं अशा केकवरती लोकांनी 5-50 लोकांनी असं फूक मारली मेणबत्त्या विझवल्या आणि तो केक जसा तसा उचलून प्रयोगशाळेमध्ये नेला. आणि प्रयोगशाळेमध्ये नेल्यानंतर त्याच्यावर पूर्ण बारीक संशोधन केलं तर त्याच्यावर अशा अनेक लोकांच्या मुखातून निघलेले जंतू त्या केकवरती असे जमा झाले. आणि असा केक आपण मस्त लगे बोटाला चाकू खातो आपण ऐक नाही. म्हणून या ठिकाणी आपण लक्षामध्ये घ्यायचं आहे की तो केक आणला तर ठीक आहे पण तो केकच्या आजूबाजूला लावलेल्या मेणबत्त्या आपण विझवायच्या नाही. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्यायची. दुसरी गोष्ट आहे केक कापताना आपण चाकू वापरतो. चाकू ऐक नाही. आपण बौद्धर्मी माणसं आपण जे भी म्हणतो बाबासाहेबांच्या अन्याय म्हणतो ऐक नाही. बुद्धाचे पायी म्हणतो आपण. बुद्धाने या जगाला शांतीचा करुणेचा दयेचा संदेश दिलेला आहे. बुद्धाच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचे शस्त्र नाही. बुद्धाची मूर्ती भारतामध्ये बघा जपानमध्ये बघा थायलंडमध्ये बघा मलेशियामध्ये बघा कंबोडियामध्ये बघा म्यानमारमध्ये बघा. बुद्धाच्या फोटोमध्ये बुद्धाच्या हातामध्ये बुद्धाच्या फोटोमध्ये बघा तुम्ही मूर्तीमध्ये बघा बुद्धाच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचं शस्त्र नाही. ना सुरी नाही चाकू नाही तलवार नाही भाला नाही त्रिशूळ नाही गदा नाही कुठल्या प्रकारचं शस्त्र नाही. कारण भगवंतानी या जगाला शांतीचा संदेश दिला करुणेचा संदेश दिला मायेचा ममतेचा संदेश दिला. आणि त्या बुद्धाच्या अनुयायी माणसं आम्ही याच्यामध्ये केक कापी चाकूला कापतोय. आता हे सगळं मोठा ठीक आहे समजदारीची गोष्ट आहे. पण तू पहिला एक नंबरचा पहिला वाढदिवस होत आहे. लहान मुलगा आहे त्याला काही कळत नाही समजत नाही उमजत नाही. आपण त्या मुलाला असा चाकू धरायला लागतो असा धर असा पकड असा चाकू मार ऐक नाही. आपण डायरेक्ट नाही इनडायरेक्ट का होईना आपण शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिल्यासारखं होतं. शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई मातीचे पुतळे तयार करायचे आणि त्या मातीच्या पुतळ्यावरती दांडपटा कसा चालवायचा तलवार कशी चालवायची त्यांना त्या मातीच्या पुतळ्यावरती ट्रेनिंग द्यायचं प्रशिक्षण द्यायचं. आणि त्याच्यातून शिवाजी महाराज शूरवीर झाले तरबेज झाले.
लढाई युद्ध खेळण्यासाठी, आहे की नाही? मग आपण लहान मुलगा आपल्या घरातला, त्याला काही कळत नाही, समजत नाही, उमजत नाही, पण त्याला चाकू कसा पकडायचा, कसा धरायचा आणि चाकू कसा मारायचा, डायरेक्ट नाही इनडायरेक्ट होईना आपण शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिल्यासारखं होतं. म्हणून आपण कुठल्याही कार्यक्रमामध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं आणलेला केक आपण चाकूनी कापायचा नाही, ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्यायची आहे. तो केक आणला असेल, एक तर चिमच्यानी तोडा लक्षामध्ये, नाही तर आता त्या केक सोबत एक आहे ना लाकडाची फळी येऊ लागली आता त्याने तो केक तोडायचा, परंतु चाकू अजिबात आपण वापरायचा नाही, ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्यायची आहे. ह्या एक दोन गोष्टी जरी आपण लक्षामध्ये ठेवल्या तर मला वाटतं या अॅनिव्हर्सरीच्या कार्यक्रमाला आपण आला त्याचं सार्थक होईल लक्षामध्ये. आणि म्हणून बोलण्यासारखं खूप आहे, वेळ बराच झालेला आहे, आपला अजिबात वेळ घेत नाही. या ठिकाणी प्रभाकर वाघ आणि सविता वाघ यांची आज 25वी अॅनिव्हर्सरी होत आहे. आज त्यांना परिपूर्ण त्यांच्या वैवाहिक जीवनाला परिपूर्ण 25 वर्ष होत आहे. उद्यापासून लागणारं नवीन वर्ष त्यांच्या जीवनामध्ये अतिशय सुखा समाधानाने आनंदाने हसून खेळून जाण्यासाठी केवळ 25वीच नव्हे, केवळ 26वीच नव्हे, तर त्यांची 100वी अॅनिव्हर्सरी आयुष्यामध्ये साजरी व्हावी यासाठी शुभेच्छा म्हणून, एक मंगल कामना म्हणून, आशीर्वाद म्हणून आपण यांना तिसऱ्या साधूला आपण फुलांचा वर्षाव करायचा आहे. मी प्रभाकर वाघ आणि सविता वाघ यांना मी सूचना करतो की आपण स्टेजवरती उभं राहावं. मी धम्मपदातील एक गाथा बोलेल. गाथा झाल्यानंतर 3 वेळ साधुकार बोलेल. पहिल्या साधूला सविताताई वाघ हे प्रभाकर वाघ यांच्या गळ्यामध्ये हार टाकतील. दुसऱ्या साधूला प्रभाकर वाघ ह्या सविता प्रभाकर यांच्या गळ्यामध्ये हार टाकतील. आणि तिसऱ्या साधूला या दोघांना शुभेच्छा म्हणून, एक मंगल कामना म्हणून, मंगल मैत्री म्हणून, आशीर्वाद म्हणून, कशामध्ये जसं आज 25वी अॅनिव्हर्सरी साजरी करत आहोत तशी यांची 100वी अॅनिव्हर्सरी साजरी व्हावी अशी मंगल कामना शुभेच्छा देण्यासाठी आपण तिसऱ्या साधूला फुलांचा वर्षाव करायचा आहे. सब पाप सकरणं कुशल सौपसंपदा सचेत परियोदपनं एतं बुद्धानुशासनम् साधु 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 साधु. तर एक विशेष एक गोष्ट आहे, तुम्हाला सर्वांना सूचना आहे. या ठिकाणी प्रभाकर वाघ यांनी अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं सविता वाघ यांना काहीतरी गिफ्ट आणलेली आहे. सोन्याची गिफ्ट काही आणलेली आहे, ते या ठिकाणी सविताताईंना देतील. सरप्राईज आहे, त्यांनी घरात कुणाला सांगितलं नाही आणि ते अचानक ते आता सविताताईंना ते भेट देणार आहेत. त्यांनी माझ्या कानामध्ये हळू सांगितलं म्हणजे बरोबर अॅनिव्हर्सरी आहे, 25वी अॅनिव्हर्सरी असल्यामुळे त्यांनी जवळपास 25,000ची काहीतरी वस्तू आणलेली आहे. 25,000ची काहीतरी अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं आहे, गिफ्ट आणलेलं आहे त्यांनी. बघा तुम्ही ओरिजिनल ऐकले म्हणून ते पावती दाखवू लागले. बघा पावती पुरावा त्यांनी गिफ्ट आणलेली. तर प्रभाकर वाघ यांनी आपल्या मिसेससाठी या ठिकाणी सुंदर असं कानातले
ओरिजिनल आहे, पावती आहे त्यांच्याकडे. तर असं मी प्रभाकर वाघ यांना सूचना करतो की सविता वाघ या ताईंना आपल्या हस्ते भेट द्यावी. आई पण म्हणायला ओरिजिनल आहे का मला पाहू द्या पावती. या 25व्या अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं वाघ परिवाराकडून भंतेजींना चिवरदान आणलेला आहे. पहिले चिवरदान होईल. निमित्तानं आपल्या धर्मगुरूला भंतेजींना त्यांच्या परिवाराकडून चिवरदान आणलेलं आहे. ती चिवरदान होईल. नंतर तुम्ही आजच्या या मंगलमय प्रसंगी वाघ परिवाराकडून आपल्या धर्मगुरूला ठिकाणी त्यांच्या परिवाराकडून भक्तीजींना चिवरदान अष्टपुरस्कार दान देत आहेत. मी म्हणतो तसं म्हणा. इमाम शिवाराम भिक्खू संघस्य अट्ठपरिकारं अत्तदानं देमं द्वितीयंपे तृतीयंपे इमां भिक्खू संघस्य शिवरं अट्ठपरिकारं अत्तदानं देमं कंतेजे. आम्ही आमच्या दीर्घ सुखासाठी पुण्यकर्म म्हणून आमच्या परिवाराकडून भिक्खू संघास चिवरदान अष्टपरिस्कार आर्थिक दान देत आहोत. या दानाचा स्वीकार करावा अशी आम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करतो. दानं ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता भवन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलपद्धा पच्चकानञ्च यङ्गलम् अरहन्तानञ्च तेजेनं रक्षं वन्दामि सम्प्रसो साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. किंवा जय हो मंगल कल्याण साधु सुख. अशा पद्धतीने 25वी अॅनिव्हर्सरी या ठिकाणी संपन्न झाली असं भिक्खू संघाच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे. सर्वांना आग्रहाची विनंती आहे. अंदरवर शिवा वाढदिवस करा सगळं खायला बघा.
लक्ष द्या. हो